गावाचं नाव होतं सावर्डे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाने नटलेलं, पण माणसांच्या मनात खोलवर रुतलेलं मतभेद असलेलं. इथं निवडणूक म्हणजे सण नव्हता, ती युद्ध होती. शब्दांचं, अफवांचं आणि कधीकधी रक्ताचंही. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक होती. दोन नावं गावात घुमत होती, विठ्ठल पाटील आणि शरद देशमुख. विठ्ठल पाटील जुन्या विचारांचा पण कामात कसलेला. रस्ते, पाणी, शाळा, गावाने जे काही मिळवलं त्यामागे त्याचा वाटा होता. पण त्याचा तोटा एकच, तो कठोर होता आणि त्याचं बोलणं थेट. लोकांना जिंकायचं राजकारण त्याला कधी जमलंच नव्हतं. शरद देशमुख तरुण, शिकलेला, भाषणात धारदार, सोशल मीडियावर त्याची हवा. तो बदलाचं स्वप्न दाखवत होता, पण त्या स्वप्नामागे सावली होती. त्याच्या कुटुंबाचा जुना वाद, जमिनीचे खटले आणि गावात खोलवर रुजलेला तिरस्कार. ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नव्हती, ती दोन गटांची होती, पाटलांचा गट आणि देशमुखांचा गट. चहाच्या टपऱ्यावर चर्चा नव्हती तर भांडणं होती. देवळाच्या पायऱ्यावर नमस्कार नव्हता तर टोमणे होते. पहिल्याच प्रचारसभेत शरदने विठ्ठल पाटलांवर आरोपांची झोड उठवली. गाव मागं पडले कारण जुनी माणसं खुर्चीला चिकटून बसली आहेत. तो ओरडला. टाळ्यांचा कडकडाट झाला. विठ्ठल शांत ऐकत राहिला, पण त्याच्या डोळ्यात आग पेटली. दुसऱ्या दिवशी विठ्ठलनं सभा घेतली. भाषण लांबलचक नव्हतं. तो म्हणाला, मी बोलत नाही, कामं करतो. माझ्या हातात पुरावा आहे, तुमचं आयुष्य. काहींनी माना डोलावल्या, पण तरुणांचा गट हसला. तिरस्कार अधिक घट्ट झाला. प्रचार वाढत गेला तसा अफवा वाढल्या. शरदवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर विठ्ठलवर हुकुमशाहीचा. रात्री भिंतीवर पोस्टर्स फाटायचे. दिवसा हसणारी माणसं रात्री दगड उचलायची. एके संध्याकाळी बाजारात मोठं भांडण झालं. दोन्ही गट आमनेसामने आले. शिव्या, धक्काबुक्की आणि शेवटी रक्त. पोलीस आले, पण मनातली आग शमली नाही. सावर्डे दोन तुकड्यात तुटलं. या सगळ्यात एक माणूस शांत होता, आदित्य पाटील, विठ्ठलचा मुलगा. शहरात शिकलेला, गावात परतलेला. तो पाहत होता, ऐकत होता. त्याला जाणवलं ही लढाई जिंकली तर गाव हरलेलंच राहील. आदितीनं वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा, लोक बदललेत, फक्त काम पुरेसं नाही, संवाद हवा. विठ्ठल चिडला. राजकारण शिकू नकोस. पण त्या रात्री तो झोपला नाही. शरदच्या गटातही तणाव होता. त्याचा मित्र मयूर सतत चितावत होता, जास्त आक्रमक हो, पाटील कमकुवत आहेत. तो सांगायचा. शरद ऐकत होता, पण मनात कुठेतरी शंका होती. हा तिरस्कार आपल्याला कुठे नेईल? मतदानाचा आठवडा आला. गावात तणाव इतका की कुत्रीही भुंकताना दचकत होती. शेवटच्या प्रचारात शरदने मोठा दावा केला. मी जिंकलो तर गाव बदलणार. विठ्ठलने शेवटचं भाषण केलं नाही. तो थेट शेतात गेला. शेतकऱ्यांसोबत काम केलं. मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. रांगा लांबल्या. वृद्ध, तरुण, स्त्रिया सगळे आले. मतपेटीत पडणारा प्रत्येक कागद सावर्डेचं भविष्य ठरवत होता. मतमोजणीचा दिवस आला. शाळेच्या इमारतीभोवती गर्दी. पहिल्या फेरीत शरद आघाडीवर. देशमुखाच्या गटात जल्लोष. दुसऱ्या फेरीत फरक कमी झाला. तिसऱ्या फेरीत बरोबरी. तणाव कसाला पोचला. अफवा पसरल्या. ईव्हीएम बिघडली, मतं बदलली. दोन्ही गट तयार झाले. पोलीस बंदोबस्त वाढला. शेवटची फेरी सुरू झाली. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. निकाल आला. विठ्ठल पाटील अवघ्या 7 मतांनी विजयी. क्षणभर शांतता पसरली. मग गोंधळ. शरदचे समर्थक संतापले. दगड उचलले गेले. त्या क्षणी आदित्य पुढे आला. थांबा, तो ओरडला. हा विजय कोणाचा? 7 मतांचा? गावाचा की तिरस्काराचा? त्याच वेळी शरद पुढे आला. त्याचा चेहरा उतरलेला, पण डोळे ठाम. मी हरलो, तो म्हणाला. पण गाव हरू नये. त्यानं आपल्या समर्थकांना शांत केलं. विठ्ठल पुढे आला. तो पहिल्यांदाच नरमपणे बोलला. मी चुकलो असेन, तो म्हणाला, पण आजपासून हे गाव 2 गटांचं नाही. पाऊस पुन्हा सुरू झाला. लोक हळूहळू विखुरले. सावर्डेवरची धूळ धुतली गेली. त्या रात्री आदित्य आणि शरद शाळेच्या ओसरीत बसले. निवडणूक संपली होती,